मित्रांनो, मी श्वेता माझ्या YouTube चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारं स्वागत. तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असतान आणि तुमचा आजचा दिवस सुद्धा खूप छान जावो. झालेले आहे सकाळचे 9. तर आज स्वराचं स्कूल आहे दुपारी. तर 2 दिवस तिला सुट्ट्या होत्या, महात्मा गांधी जयंती आणि घटस्थापनेच्या. तर आज तिचं स्कूल आहे. तर आज मुलांचा हट्ट आहे की आज मॅगी खायची आहे. आज नाश्त्यामध्ये मी मॅगीच बनवणार आहे आणि स्वराला टिफिन पण बनवायचा आहे. तर टिफिन मध्ये काय बनवणार आहे पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. तर चला मग बाकीची कामं सुद्धा उरकायची आहे. तर आता मी मॅगी वगैरे बनवून घेते आणि मग मुलं नाश्ता करतील. चॅनलवर कोण नवीन आलेला असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच शेजारील असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. तर शनिवारी आणि रविवारी थोडंसं माझी घाई असते काम करायची, कारण शनिवारी टिफिन आणि नाश्ता हे दोन्ही पण असतं सकाळी एकाच टायमाला. रविवारी कसं मुलांना सुट्टी असल्यामुळे आपलं निवांत सगळं चालतं. तर चला मग आता मी नाश्ता आणि टिफिन बनवून घेते. तर माझी मॅगी वगैरे बनवून झालेली आहे आणि स्वरा आणि शौर्य इथं मॅगी खायला बसलेले आहेत. तोपर्यंत मी तिचा टिफिन सुद्धा बनवून घेते. स्वराचा टिफिन रेडी झालेला आहे. तर आज मी बनवलेली आहे मटकीची भाजी आणि चपाती. तर त्यांना रोज पोळी भाजी कंपल्सरी असते आणि फक्त गुरुवारी वेगळा नाश्ता वगैरे देऊ शकतो. आता दुपारचे 12 वाजले. ते इथं शौर्याची आमची आंघोळ झालेली आहे आणि शौर्य छानपैकी असं तयार झालेला आहे. तर शौर्याला नवीन गाडी आणलेली आहे ना बाळा? बघू गाडी, बघू तुझी. तशी नाही, अशी दाखवायची, अशी दाखव. ती शौरीला गाडी आणली आहे नवीन. आणि दीदीला काय आणलं? तर स्वराला ह्या दांडिया आणलेल्या आहेत. तर माझी सकाळची सगळी कामं वगैरे उरकली ते आणि आता दुपारचा स्वयंपाक करायचा आहे. तर संध्याकाळी इथं मुली दांडिया वगैरे खेळतात. तर त्याला पण दांडिया पाहिजे होत्या म्हणून त्या आणलेल्या आहे. शौरूला किती पण गाड्या आणल्या तरी त्याला गाड्याच पाहिजे असतात. ते तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं असेल. तर त्याला मुलांना जास्त करून गाड्यांचा शौक असतो. इथं आता तो खेळतोय गाड्या. हा ट्रॅक्टर पण त्याला आणला होता. आता स्वरा येईन 5 वाजता स्कूलवरून घरी. तर काल मी हुलगे आणि मटकी दोन्ही भिजत घातले होते. तर आज त्यांना चांगले मोड आलेले आहे. संध्याकाळी मी त्याच्यातलं पाणी काढून पुन्हा एकदा स्वच्छ धुवून असं चाळणीमध्ये ठेवलेली आहे. मटकी आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच खूप आवडते, त्याच्यामुळे मी एकदाच अशी जास्तीच भिजवते. आणि आपण जेव्हा दुकानामध्ये मटकी आणायला जातो तर ती खूप जास्त पैसे देऊन पण आपल्याला हवी तेवढी मिळत नाही. आता ही मी मटकी फ्रीजमध्ये ठेवून देते. आता मी इथं दुपारचा स्वयंपाक करून घेतेय. तर माझ्याकडे आता वाटाणा आणि बटाटा या दोनच भाज्या अवेलेबल आहे. तर त्याचंच आता मस्तपैकी भात बनवायचा आहे. तर इथं कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, मिरचीची पेस्ट छानपैकी परतून झालंय. त्याच्यानंतर बिर्याणी मसाला पण घातलेला आहे आणि बटाटे आणि वाटाणा घालून हे मस्त परतून याच्यामध्ये तांदूळ घालून छान असा भात बनवायचा आहे.
त्यानंतर चपाती सोबत खाण्यासाठी मी इथं वांग बटाट्याची भाजी बनवत आहे. तर ती आपली साधीच कांदा टोमॅटो आणि आपल्या घरातले मसाले घालून बनवायची आहे. तर फायनली इथं माझी वांगा बटाट्याची रस्सा भाजी झालेली आहे. त्याच्यानंतर इथं आहे चपात्या. तर मी आता इथं जेवण घेतलेलं आहे. तर आज जेवणामध्ये आहे वांगा बटाट्याची रस्सा भाजी, चपाती आणि वाटाणा भात. छान मी करतो आहे दुपारचं जेवण. तर या सगळ्यांनी जेवण करायला. तर स्वरा नाही आज आमच्या सोबत जेवायला, तर ती येईन 5 वाजता घरी. चला मग आता जेवण करून घेतो. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.